आमच्याकडे अजून प्यायच्या पाण्याची सुविधा नाही आहे, म्हणून अशा बिस्लरीच्या बॉटल्स वगैरे भरून पाणी आणावं लागतं विकत अजूनसुद्धा. कारण नुसत्या पाईपलाईनी टाकून ठेवल्यात, पण अजून जॉईन केल्या नसल्यामुळे आम्हाला अजून 8-7-8 वर्ष झाली इकडे पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. मी राहते तिथं बाहेरूनच पाणी आणावं लागतं. सगळ्या नवऱ्यांची सवय, आंघोळ झाल्यानंतर टावेल हा बेडवर टाकून द्यायचा आणि तो वाळत फक्त बायकोनेच घालायच्या. आणि त्यानंतर इथं कपडे धुण्यासाठी गेले, बघते तर लाईटच गेलती, त्यामुळे टाकीत पाणी देखील नव्हतं. तोपर्यंत म्हणलं चला मेसअप झालेली बेडरूम वगैरे स्वच्छ क्लीन करून घ्यावी. मुलं गेल्यावर बेडरूमची अवस्था अशी काहीतरी असते आणि याच्यामध्ये इतकं क्लीन वगैरे करण्यात इतका सकाळचा मॉर्निंगचा टाईम जातो ना. पण काय करणार, ही कामं तर बायकांचीच असतात. त्यामुळे इकडे बघू शकता बेडरूम कसा हे झाला होता. आणि तुमच्या घरात पण असंच बेडवर वगैरे मुले शाळेत गेला इकडे तिकडे केच पेन्स कॉम्पॉस पडलेले असतात का? हे 2 पार्सल मी शोरूम मागवले होते, पण क्वालिटी वाईज खरंच खूप खराब लागले, म्हणून ते रिटर्नला टाकले. त्यानंतर पडदे पाठीमागं घेतले, म्हणलं थोडंफार तरी सूर्यप्रकाशाचं दर्शन होईल. पण आजकाल सूर्यप्रकाशाचं दर्शन होत नाही आहे. मोठी घरं पाहिजे, गॅलऱ्या पाहिजे, निवांत थांबण्यासाठी देखील गॅलऱ्यांमध्ये वेळ नाही. छान हवा सुटली होती, थोडा वेळ थांबले आणि परत आपल्या कामाला लागले. मस्त इथं बेडरूम वगैरे क्लीन करून झालं आणि त्याच्यानंतर निघाले थोडंसं बाहेर थोडंसं काम होतं. म्हणतात ना सगळ्या वाऱ्या कराव्यात, पण हॉस्पिटलच्या वाऱ्या वगैरे करू नये, पण वेळ आलं त्या वाऱ्या कराव्याच लागतात. इथं मेडिकलमध्ये गेले आणि विटॅमिन डीचे इंजेक्शन घेतले. का आता उन्हात थांबायला स्वतःसाठी वेळच नाही. ते इंजेक्शन वगैरे डॉक्टरांकडे घेऊन स्वराला इथं पेन हवे होते, त्यामुळं स्टेशनरीमध्ये गेलो. त्यानंतर मम्मी बाहेर गेली आणि मम्मीने काही खायला आणलं नाही असं होणार नाही, म्हणून पहिलं सिटोममध्ये गेले. जे मुलांना आवडतं ते मुलांना खाण्यासाठी घेतले. आणि जर म्हणलं स्वीटमध्ये पण काहीतरी खायला घेऊया छानपैकी, म्हणून जिलेबी आणि गुलाबजामू देखील मुलांसाठी खाण्यासाठी घेतले. कारण मुलांना स्वीट खूप जास्त आवडतं आणि ते बघून खायला आणले मम्मीने, हे बघून देखील खुश होतात. उद्या बनवायचे होते आप्पे बनवण्यासाठी इथं नारळ वगैरे घेतला आहे. आणि त्यानंतर नवरोबासाठी बनवली इथं मुगाच्या डाळीची खिचडी, कारण त्यांना जायचं होतं कामात, म्हणून खूप जास्त पटपट बनवली. आणि जेव्हा तुम्ही घाई गडबडीत एखादा पदार्थ बनवताना तो नक्कीच चांगला होतो. हे आहे खोबरं लसणाचं वाटण, जे मी नेहमी करून ठेवते, कारण लाईट वगैरे गेले की हे असं कामाला येतं. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्या अजून एका अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. आणि हे घरचे सर्व मसाले आहेत आणि इथं मुगाच्या डाळीची खिचडी लावायची होती, सो मी ती इथं लावून